नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकर भरती या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 सालीची प्रक्रिया सुरू आहे. आज तारीख आहे 27 नोव्हेंबर. अजूनसुद्धा 3 दिवस अर्ज करण्यासाठी बाकी आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 27 नोव्हेंबर 2025 आजच्या दिवसांमध्ये दुपारपर्यंत जितके अर्ज आले होते, दुपारपर्यंतच्या अर्जांची आकडेवारी आपण डिटेलमध्ये घटकनिहाय, जिल्हानिहाय पाहणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, की पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये मेरिट कमी आहे, की मी गेल्या वेळी जी मेरिट कमी लागली होती त्या जिल्ह्यामध्ये घटकामध्ये घटकांतर्गत सगळ्यात जास्त अर्ज येत आहेत. तर त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. आता काय होत आहे, सगळ्यांनी चेक केलेलं आहे, कट ऑफ जे आहे मेरिट कमी लागली होती, तर त्या घटकामध्ये सगळ्यात जास्त अर्ज आता केले जात आहेत. तर मेरिट जी आहे चेक न करता कोणत्या ठिकाणी कमी अर्ज आले आहेत त्या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक आहे. आता कोणत्या घटकांतर्गत कमी अर्ज आले आहेत याची आकडेवारी, याची जी घटक आहेत, घटकनिहाय नावं मी शेवटी व्हिडिओच्या देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. आपण डिटेलमध्ये पाहूयात. पहिल्यांदा आपण पाहतोय आपल्या समोर रायगड SP जिल्हा पोलीस फॉर्मसाठी आत्तापर्यंत आलेले जे अर्ज आहेत फक्त 1403 फॉर्म. आता अर्थातच यासाठी जागासुद्धा कमी आहेत, त्यामुळे हा महत्त्वाचा विषय नाही आहे. किती अर्ज आलेत तर 1403 रायगड SP जिल्ह्यासाठीचे. दुसरं आपल्यासमोर आहे परभणी SP जिल्ह्यासाठीचं. फॉर्म किती आहेत तर पाहू शकता 2742 इतके फॉर्म जे आहे परभणी जिल्ह्याअंतर्गत आलेले आहेत. 2742 इतके अर्ज परभणी जिल्ह्याअंतर्गत आलेले आहेत. त्याच्यानंतरनं पुढचं आहे भंडारा SP जिल्हा पोलीससाठीचे 1742. यामध्ये फक्त मेलसाठीचे फॉर्म आहेत, पुरुषांसाठी महिलांसाठी नाही आहेत. फक्त पुरुषांसाठीचे फॉर्म जे आहेत अर्ज हे 1742 इतके आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहतोय हिंगोली SP जिल्हा पोलीस चालक पदासाठी. महत्त्वाचं आहे, शिपाई नाही, चालक पदासाठी. चालक पदासाठी किती अर्ज आलेत तर पाहू शकता 6879 इतके अर्ज हिंगोली जिल्हा चालक पदासाठीचे आलेले आहेत. SP जिल्हा पोलीस चालक पदासाठीचे. त्याच्यानंतरनं पुणे SRPF गट 2 जो आहे, SRPF गट 2 पुणेसाठी 19,403 इतके अर्ज जे आहेत, फॉर्म जे आहे हे सध्या आलेले आहेत. सध्याची दुपारची आकडेवारी आहे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला आकडेवारीमध्ये जी वाढ आहे हे होत आहे. सध्या जरी वेबसाईट थोडी स्लो झाली असली, डाऊन झाली असली, तर एवढे अर्ज सध्या येत आहेत. तर 19,403 अर्ज दुपारच्या आकडेवारीनुसार SRPF गट 2 पोलीससाठी आले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं, आपण कालच सांगितलं होतं की मुंबई CP पोलीससाठी आता अर्ज 1 लाखापेक्षा जास्त गेलेले आहेत. मात्र फक्त पुरुषांसाठीचे अर्ज किती आहेत तर 85,448 दुपारच्या आकडेवारीनुसार 85,448 इतके अर्ज पुरुष फॉर्मचे आहे हे आलेले आहेत. महिलांचे अर्ज यामध्ये वेगळे आहेत. फक्त पुरुषांसाठीचे मेलसाठीचे अर्ज 85,448 आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता नाशिक कारागृह पोलीस फॉर्मसाठी एकूण 3,737 इतके अर्ज आलेले आहेत. नाशिक कारागृह पोलीस भरतीसाठीचे हे अर्ज आहेत टोटल 3,737 फॉर्म दुपारच्या आकडेवारीनुसार. त्याच्यानंतरनं पुणे शहर CP जिल्हा पोलीस फॉर्मसाठी एकूण 7,096 इतके अर्ज आलेले आहेत. पुणे शहर CP जिल्हा पोलीस फॉर्मसाठीचे आहे ते यामध्ये 7,096 अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. पुणे सिटी आणि पुणे ग्रामीण हे वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर SRPF गोंदिया गट क्रमांक 15 पोलीससाठीचे एकूण 7,173 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. SRPF 15साठी, SRPF गोंदिया गट क्रमांक 15साठी. पुढे पाहू शकता परभणी SP जिल्हा पोलीससाठी आत्तापर्यंत आलेले अर्ज हे 2,349 आहेत. आता किती जागा आहेत त्यानुसार हे आकडेवारी कमी जास्त होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मेरिट जास्त लागते त्या ठिकाणी अर्ज कमी, ज्या ठिकाणी मेरिट कमी लागते त्या ठिकाणी अर्ज जास्त, असं सध्या झालं आहे. पण यामध्ये सुद्धा महत्त्वाचं, यामध्ये स्कॅम पद्धतीने पाहू शकता, फसवण्यासारखं अशा पद्धतीने यामध्ये महत्त्वाचं आहे. तुम्ही अर्ज करताना कोणत्या ठिकाणी कमी अर्ज आलेत
कोणत्या ठिकाणी मेरिट आले याच्या आधारावर जर अर्ज करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. पुढे पाहू शकता मुंबई कारागृह, मुंबई प्रिझनसाठीचे अर्ज आहेत. एकूण 15,336 फक्त महिलांसाठीचे फॉर्म आहेत. महत्त्वाचं, पुरुषांसाठीचे फॉर्म यामध्ये वेगळे आहेत. आकडेवारी जो आकडा आहे हा जास्त आहे. फक्त महिलांसाठीचे फॉर्म मी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता 12वा आहे आपला 12वा घटक वरणगाव SRPF गट क्रमांक 20 पोलीस भरतीसाठी आत्तापर्यंत आलेले अर्ज हे 38,611 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर 13वा घटक आहे आपल्याकडे पुसडगाव SRPF गट 19 गट 19चा जो पोलीस भरतीसाठीचा जो गट आहे SRPF गट 19साठी आत्तापर्यंत जे अर्ज आलेत एकूण 8,615 इतके अर्ज आलेले आहेत कुसडगाव SRPF गट 15साठी. तर या पद्धतीने आपण पाहिलं हे जे 13 घटक आहेत 13 घटकांसाठीचे आजचे अपडेट जे आहे पोलीस भरती 2025-26 2024-25साठी इतके अर्ज आलेले आहेत. आता मी व्हिडिओच्या शेवटी जे अत्यंत महत्त्वाचे अपडेट देणार होतो ते आपण पाहूयात. यामध्ये मी घटकांची नावं दिलेली आहेत, जिल्ह्यांची नावं, तर ही का महत्त्वाची आहेत ते आपण पाहूयात. तर पाहू शकता यामध्ये इथे जे आहे हे जे घटक आहेत इथे कमी फॉर्म आहेत आणि पाहू शकता गर्दी जी जागी आहे गर्दी जिथे जास्त आहे म्हणजे जिथे जास्त अर्ज आहेत त्या ठिकाणी अर्ज करू नका. आता हे वैयक्तिक मत आहे, तुम्हाला जिथे अर्ज करायचा आहे तुम्ही तिथे अर्ज करू शकता, त्याबद्दल काही नाही आहे. पण ज्या ठिकाणी अर्ज फॉर्म कमी आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ज्या ठिकाणी जास्त अर्ज आलेत त्या ठिकाणी अर्ज करून उपयोग नाही आहे. तर पाहू शकता यामध्ये कोणकोणते ठिकाणं आहेत. पालघर आहे, भंडारा, गोंदिया आहे, ठाणे, त्याच्यानंतरनं अहिल्यानगर आहे, पुणे आहे, जळगाव, मुंबई GRPसाठी आहे, नवी मुंबईसाठी. त्याच्यानंतरनं हे जे सगळे ठिकाणं आहेत हे जे घटक आहेत या घटकांतर्गत आता जर तुम्ही आकडेवारी चेक केलीत तर कमी अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. मेरिट इथे जास्त लागते असं सुद्धा सांगितलं जातं. मात्र त्याचा विचार न करता ज्या ठिकाणी कमी अर्ज आलेत त्या ठिकाणीच तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे. काही जागी मेरिट कमी येईल. पाहू शकता तुम्ही तुमचा मित्र भरतोय म्हणून तुम्ही तिथेच अर्ज करताय, अशा पद्धतीने अर्ज करू नका. यामध्ये तुमचा जो आहे लॉस होऊ शकतो, कारण ज्या ठिकाणी जास्त अर्ज असतील त्या ठिकाणी मेरिट जास्त जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे सगळी जी माहिती आहे यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो तुमचा प्रश्न स्वतःचा प्रश्न असणार आहे. माझं हे वैयक्तिक मत आहे की ज्या ठिकाणी जास्त अर्ज आलेत त्या ठिकाणी अर्ज करण्यापेक्षा ज्या ठिकाणी कमी अर्ज असतील त्या ठिकाणी अर्ज करावा. अजूनही 3 दिवस बाकी आहेत. अर्थात सध्या साईट स्लो झाले आणि पाहू शकता तांत्रिक अडचणींमुळे म्हणजेच यामध्ये OTP जो आहे आधार OTPचा प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पेमेंट होत नाही आहे. तर या सगळ्या 2 गोष्टी आहेत. ॲप्लिकेशन फी पेड होत नाही आहे. या सगळ्या 2 गोष्टींमुळे तांत्रिक अडचणींमुळे पुढे 10 ते 15 दिवसांसाठीची मुदतवाढ मिळू शकते. या संदर्भातली निवेदनं मुख्यमंत्री यांना दिली जात आहेत. तर लवकरच याबाबत सुद्धा लवकरच आपल्याला 1 ते 2 दिवसातच मुदतवाढ जी आहे म्हणजे शेवटची तारीख 30 नोव्हेंबरच्या अगोदरच आपल्याला काहीतरी महत्त्वाचे अपडेट जे आहे येणार आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीसाठी आजच्या 13 घटकांसाठीची आपण अपडेट चेक केली आहे. अशाच पद्धतीच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत पोलीस भरती 2025 अंतर्गत मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.